श्रीवर्धन तालुक्यातील मौजे आगारसुरे खारपाडा येथे शासकीय नियमांना हरताळ फासत खाडी किनाऱ्यालगत अनधिकृत वॉल पिचिंगचे बांधकाम राजरोसपणे सुरू असल्याचे समोर आले आहे। स्थानिक महसूल प्रशासनाने या गंभीर प्रकाराकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार मौजे आगारसुरे खारपाडा येथील गट क्रमांक 176 या जमीन मिळकतीवर श्री होमी अपसी अदानाजिया यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर वॉल पिचिंगचे काम सुरू करण्यात आले आहे। सदरचे बांधकाम हे थेट CRZ नियमांचे ढळढळीत उल्लंघन करणारे आहे। प्रत्यक्ष खाडी क्षेत्रातील 50 मीटरपेक्षा कमी अंतरावर हे बांधकाम सुरू असून यासाठी कोणतीही कायदेशीर परवानगी घेण्यात आलेली नाही। तसेच ही जागा अद्याप शेती बिनशेती झाली नसल्याचे समजते। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या अनधिकृत बांधकामासाठी लागणारे डबर, खाडी, ग्रीट आणि रेती या गौण खनिजांची कोणतीही रॉयल्टी भरण्यात आलेली नाही। शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवून हे नियमबाह्य काम सुरू आहे। एकीकडे राज्य शासन पारदर्शक कारभाराचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र भूमाफिया शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रशासनाला आव्हान देत आहेत। या गंभीर प्रकरणाची माहिती असूनही संबंधित तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि स्थानिक तलाठी यांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। प्रशासनाच्या या डोळेझाक भूमिकेमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या बेकायदेशीर बांधकामामुळे खाडीच्या पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे। यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा करावा, सुरू असलेले अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवावे आणि शासनाच्या महसूल बुडवून नियमबाह्य काम करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी आता पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून केली जाते। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।